मित्रांनो, आपल्या मालूभाऊच्या वाढदिवसानिमित्त आज केलं बघा आपण रक्तदान आणि कॉलेजच्या पेपर मध्ये पोरांनी केली चिटिंग। राम राम मित्रांनो, आज सकाळी 9:30 चालतो आपल्या स्पॉटला, कारण आमच्या कॉलेजमध्ये आज होता पेपर, म्हणून मस्त गमच्या डोक्यावर घेऊन निघालतो बघा कॉलेजला। मित्रांनो, या स्टँड मध्ये तर भूत शिरलंय की बघा, मनानच खाली जात होतं। आपल्या मित्राला तर कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर कळालं बघा कॉलेजमध्ये पेपर आहे म्हणून। काय सगळ्यांना पेपर वगैरे तर दिले बघा, पण एकही मुलगा मनानं पेपर सोडवत नव्हता। सगळ्यांनीच मोबाईल मध्ये ChatGPT ला क्वेश्चन टाकले होते आणि त्याचे आन्सर बघून सगळे लिहिले होते। तर मस्त एकटाच मोबाईल मध्ये बघून चिटिंग करत होता बघा। आपला भारत देश तरी कोण्या कडेला नेऊन बसवतेत काय माहिती। मित्रांनो, माझा पेपर बघा, मी मस्त एका कडेला बसून कसं लिहिलंय ते, माझं अक्षर कसं आहे मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा, आणि असा पेपर लिहिल्यानं मार्क पडतील का नाही ते पण सांगा। बघा मित्रांनो, आपल्या भारत देशात जुगाडाची काही कमी नाही, कीबोर्डलाच पट्टी बनवून टाकली बघा आपल्या ह्या मित्रांनो। पेपर वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही मित्र निघालो बघा वडापाव खायला। मित्रांनो, तुम्ही 3 इडियट्स तर पिक्चर बघितला असेल, पण आमच्या कॉलेजमध्ये 4 इडियट्स पण आहेत बघा। काय मस्त सगळे भुकेजलेले जनावर खात होते बघा वडापाव, त्याच्यामध्ये मी पण आहे। आपल्या काही लांब जाणाऱ्या मित्रांना सोडायला मी आलतो बघा बस स्टँड वर। आता पहिल्यासारखी गर्दी राहिली नाही बघा आपल्या अंबाजोगाईच्या बस स्टँडला। नंतर मित्रांनो, मी आलतो बघा आपल्या अंबाजोगाईच्या नगरपालिकेमध्ये, कारण तुमच्या सर्वांना तर माहित आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जवळ आलेली आहे, त्यामुळे डीजेच्या परवानगीसाठी सही शिक्का पाहिजे होता, म्हणून मित्रांसोबत आलतो बघा। सही शिक्का घेतल्याच्या नंतर परवानगीसाठी निघालतो बघा पोलीस स्टेशनला। सगळं झाल्याच्या नंतर आम्ही 3 जण निघालो बघा रक्तदान करण्यासाठी। आम्ही रामानंद तीर्थ हॉस्पिटल म्हणजेच आपल्या वरच्या दवाखान्यात आलतो बघा। रक्तदान करण्याच्या आधी मस्त थोडासा भात वगैरे खाऊन घेतला, नंतर चक्कर येऊ नये म्हणून, आणि पुन्हा नाव नोंदणी करून घेतली, कारण आपलं तिथं रेकॉर्ड राहतंय। मित्रांनो, रक्तदान करण्याचे कारण म्हणजे अंबाजोगाईतील असलेल्या रळवेसचे नगरसेवक म्हणजेच आपले मालू भैया जोगदंड यांचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांनी आपल्या अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदानाचे शिबिर चालू केले होते। अशा चांगल्या आणि आपल्या भागाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची आपल्याला आज खूप गरज आहे। तेच काम आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक मालू भैया जोगदंड करत आहेत। रक्तदान केल्याने आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून सुटका पण भेटते, त्यामुळे मित्रांनो रक्तदान करणे खूपच चांगले आहे, तुम्ही पण करा आणि एखाद्याचा जीव वाचवा। नंतर आम्ही एक मस्त केळीचे कॅरेट घेतलं आणि तिथल्या दवाखान्यातल्या पेशंटला वाटण्यासाठी निघालो। काय सगळं झाल्याच्या नंतर मित्राच्या गाडीचं घेतलं बघा स्टँड नीट करून आणि निघालो बघा घराकडे। आज घरी जायला तर अंधारच पडला होता आम्हाला। मित्राला सोडायचं होतं बघा त्याच्या गावामध्ये, त्याला सोडलं आणि आम्ही निघालो घराकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।